देहू म्हटलं की तुकोबराय आठवतात, आळंदी म्हटलं की ज्ञानोबराय आठवतात आणि आदमापूर म्हटलं की माझे बाळूमामा आठवतात, माझे बाळूमामा आठवतात. अहो, आपल्याच लोकांनी त्रास दिला, तुकोबराय जगद्गुरु झाले. आपल्याच लोकांनी त्रास दिला, ज्ञानोबराय जगाची माऊली झाले. आपल्याच लोकांनी त्रास दिला आणि बाळूमामा जगाचे सद्गुरू झाले, जगाचे सद्गुरू झाले. मामांमध्ये एवढी ताकद आहे. मामाने गरिबी दूर केली. वारणा नदीच्या खोऱ्यात एक धोंडीराम पाटील राहत होता. परिस्थिती गरीब आहे, परिस्थिती नाजूक आहे. तो मामांची भक्ती करायचा, शंकराचीही भक्ती करायचा. त्याला ठाऊक होतं मामांचा अवतार म्हणजे शंकराचा अवतार, शंकराचा अवतार म्हणजे मामांचा अवतार, मामांचा अवतार हा रुद्राचा अवतार. तेव्हा त्या धोंडीराम पाटलाची परिस्थिती गरिबी होती. हळूहळू परिस्थिती ढासळू लागली. त्या धोंडीराम पाटलाचं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर आई वडील वारले. तेव्हा त्या धोंडीराम पाटलाला एक मुलगी झाली. काही दिवसांनी मुलगा झाला, बरेच दिवस गेले, परत एक मुलगी झाली. तेव्हा धोंडीराम पाटलाची परिस्थिती हळूहळू ढासळू लागली, गरिबी जवळ येऊ लागली. तेव्हा धोंडीराम पाटलाला देव आठवू लागला. बघा, ज्या वेळेस गरिबी येते ना त्यावेळेस आपल्याला देव आठवतो, पण ज्या वेळेस श्रीमंती असते ना त्यावेळेस आपल्याला देव आठवत नाही. बघा, आपल्याला जर कांद्याचे 2-3 लाख झाले तर आपल्याला देव आठवल का? आणि कांद्याचे काहीच नाही झाले, कांद्याला भावच नाही, तर देव आठवतो ना? देव लगेच आठवतो. तेव्हा धोंडीराम पाटलाची परिस्थिती हळूहळू ढासळू लागली. तेव्हा धोंडीराम पाटलाने सकाळी खाल्लं की संध्याकाळी काय खावं याची पंचायत होती. धोंडीराम पाटील रानातून जर आला ना तर ज्याप्रमाणे मोहाच्या माशा त्या मोहाळाला चिकटतात त्याचप्रमाणे त्या धोंडीराम पाटलाची लेकरं धोंडीराम पाटलाकडे पळायची आणि रडायची, भूक लागली करून ओरडायची. तेव्हा धोंडीराम पाटलाला रडू आवरायचं नाही, परिस्थिती नाजूक होती, कारण लेकरं भूक करून ओरडायची. तेव्हा धोंडीराम पाटलाची परिस्थिती नाजूक होती. तेव्हा धोंडीराम पाटलाला रडू यायचं. 1.5 एकर जमीन होती, कारण जवळ पैसे नव्हते. शेत पिकवायचं तर जवळ पैसे नव्हते. तेव्हा धोंडीराम पाटलाने 1.5 एकर जमीन गावातील सावकाराकडे घाण ठेवली आणि काही पैसे मिळाले, त्याच्यातून आपला संसार चालू लागला. अहो, ते पैसे संपले. तेव्हा धोंडीराम पाटलाकडे हळूहळू जास्तच गरिबी येऊ लागले. तेव्हा धोंडीराम पाटील टिकाव घ्यायचा, फावडं घ्यायचा आणि वारणा नदीच्या खोऱ्यात काम शोधायला जायचा. तेव्हा काम कुठेही सापडलं नाही की असे लोकांकडून भाकरी मागून आणायचा आणि ते घरी आणायचा, आपल्या पत्नीजवळ द्यायचा आणि पत्नी त्यात हळद मीठ टाकून परतून आपल्या लेकरांना देत असे. तेव्हा धोंडीराम पाटलाला पाहिलं की लेकरं आरडायला सुरुवात करायची, भूक करून ओरडायची. तेव्हा धोंडीराम पाटलाची बायको गावातील लोकांचे धुणे भांडी करायची आणि त्या मोबदल्यात तिला तांदूळ द्यायचे. तेव्हा ती धोंडीराम पाटलाची पत्नी ती तांदूळ शिजवायची आणि तेच आपल्या लेकरांना खाऊ घालायची. एके दिवशी धोंडीराम पाटलाच्या पत्नीला एका बाईने वास लागलेला भात दिला. तेव्हा तिने घरी आणला, कारण लेकरांना काहीच घरात शिल्लक नव्हतं. गरिबी नाजूक होती, परिस्थिती नाजूक होती, गरिबी येऊ लागली होती. तेव्हा नाईलाज म्हणून तो वास लागलेला भात लेकरांना दिला. तेव्हा दिवाळीचा सण आला आणि धोंडीराम पाटील आपल्या पत्नीला म्हणाला, अगं, आपण आपल्या लेकरांना
पोटभर अन्न सुद्धा देऊ शकत नाही. एवढं काय केलं आपण पाप? एवढं काय केलं असेल आपण पाप? आपण आपल्या लेकरांना पोटभर अन्न सुद्धा देऊ शकत नाही. आता ह्या दिवाळीला आपण लेकरांना कपडे घेऊ. तेव्हा धोंडीराम पाटील काम शोधायला गेला, पण काम कोठेही भेटलं नाही. मागून तुकडं आणलं आणि आपल्या लेकरांना दिलं. तेव्हा संध्याकाळ झाली. धोंडीराम पाटलाची पत्नी आणि धोंडीराम पाटील विचार करत बसले, एवढं काय पाप केलं होतं की आपल्या लेकरांना आपण पोटभर सुद्धा अन्न देऊ शकत नाही. तेव्हा धोंडीराम पाटलाने ठरवलं, आपण उद्याचा सूर्य पाहायचा नाही. आपण आपल्या पोरांचं सुद्धा पोट भरू शकत नाही. एवढं काय आपण पाप केलंय? आपण उद्याचा सूर्य बघायचा नाही. तेव्हा धोंडीराम पाटलाने आपल्या पत्नीला सांगितलं, मी 2 मुले घेतो, तू 1 मूल घे आणि आपण नदीमध्ये जीव देऊ. उद्याचा सूर्य पाहायचा नाही. तेव्हा लेकरांना झोपवलं धोंडीराम पाटील आणि धोंडीराम पाटलाची पत्नी त्या लेकरांजवळ जायची आणि कळवळायचा, आतून कळवळायचा, कारण उद्याचा सूर्य पाहायचा नाही, उद्या जीव द्यायचा आहे. तेव्हा धोंडीराम पाटील एका मेढीला टेकून बसला. जसा त्या मेढीला टेकला तसा धोंडीराम पाटलाचा डोळा लागला. जसा डोळा लागला तसा धोंडीराम पाटलाच्या स्वप्नात 6.5 फूट उंचीचा माणूस, डोक्यावर फेटाय, खांद्यावर घोंगडी, हातामध्ये काठी आणि काठी थाळ दिशेने वाजवली आणि हाक मारली, ए धोंड्या रांडच्या, माझ्यावर ओझ टाकून कुठं चाललास? तुला वारणा नदीमध्ये जीव द्यावासा वाटतो? माझ्यावर ओझ टाकून कुठं चाललास? जोपर्यंत मी जिवंत आहे ना तोपर्यंत तू कशालाच भ्यायचं नाही. नाही तुझ्या परिस्थितीच्या मुस्काडीत पायतान हाणलं तर जगात बाळू धनगर नाव नाही सांगणार. तेव्हा धोंडीराम पाटील दचकन जागा झाला आणि आपल्या पत्नीजवळ गेला आणि पत्नीला सांगितलं, माझ्या स्वप्नामध्ये 6.5 फूट उंचीचा माणूस आला आणि मला म्हणाला, डोक्यावरती फेटा आहे, कपाळाला भंडार आहे, हातामध्ये काठी, आणि मला म्हणाला, तू जीव देऊ नकोस, तुला जीव द्यायची काही गरज नाही, मी तुझ्या परिस्थितीच्या मुस्काडीत पायतान हाणतो, माझं नाव बाळू धनगर आहे असं सांगितलं. तेव्हा धोंडीराम पाटलाची पत्नी म्हणाले, बर तू कोण आहे बाळू धनगर? त्याची पेट घ्या. आपण उद्याचा सूर्य पाहायचा नाही ना ते आपण परवा करू, पण कोण बाळू धनगर आहे ना त्याची गाठ घ्या. तेव्हा दुसरा दिवस उगवला. धोंडीराम पाटलाने शेजाराकडून 10 रुपये उसने घेतले आणि म्हणाला, मला बाळू मामांकडे जायचंय, माझ्या स्वप्नात मामा आले होते, त्यांच्याकडे जायचंय, मला 10 रुपये उसने द्या. त्याने 10 रुपये घेतले आणि शोधत मामांचा तळ शोधत मामांच्या तळावरती गेला. तेव्हा त्या धोंडीराम पाटलाने मामांना पाहतच बसला, मामांच्या समोर जाऊन उभं राहिला आणि ते मामांचं तेजस्वी रूप पाहतच बसला. तेव्हा धोंडीराम पाटलाने मामांचं दर्शन घेतलं. तेव्हा संध्याकाळ झाली, आरती झाली आणि जेवणाकरिता पात्र वाढले. तेव्हा धोंडीराम पाटलाने ते सगळ्यांनी जेवायला सुरुवात केली, पण धोंडीराम पाटलाने एक घास सुद्धा खाल्ला नाही. ते पात्र तसंच झाकून ठेवलं. तेव्हा मामांनी विचारलं, ए धोंड्या, जेवण घे अगोदर. तेव्हा धोंडीराम पाटलाने विचार केला, माझी लेकरं घरी उपाशीत आणि मी कसं जेवू, मला नाही घास जात. तेव्हा मामा म्हणाले, मामा ओरडले, खाऊन घे अगोदर. तेव्हा धोंडीराम पाटलाने खाऊन घेतलं. दुसरा दिवस उजडला आणि मामांचं दर्शन घेतलं आणि मामांनी वाटखर्चीला काही 4-2 रुपये धोंडीराम पाटलाजवळ दिले. तेव्हा धोंडीराम पाटील म्हणाले, अरे आपण जो काल निर्णय घेतलेला उद्याचा सूर्य पाहायचा नाही, आता आपल्याला तोच निर्णय घ्यायचा आहे.
धोंडीराम पाटलाला सांगू वाटलं नाही आपली परिस्थिती नाजूक आहे. तेव्हा धोंडीराम पाटील म्हणाला, आपण काल जो विचार केला उद्याचा सूर्य पाहायचा नाही, आता आपल्याला आज सुद्धा तोच विचार करायला लागणार आहे. तेव्हा धोंडीराम पाटील आपल्या घरी गेला. तेव्हा घरी गेला आणि दारामध्ये धोंडीराम पाटलाची लेकरं त्याला आनंदाने खेळताना दिसली. धोंडीराम पाटलाला एवढा आनंद झाला गगनात मावेना. जी लेकरं रोज अन्न अन्न करून ओरडायची, आईचा पदर धरायची, आणि आज ती लेकरं दारात खेळतात, आनंदाने खेळतात. धोंडीराम पाटलाला आनंद झाला. तेव्हा धोंडीराम पाटलाने हातपाय धुतले आणि घरामध्ये गेला. आणि धोंडीराम पाटलाची बायको म्हणाले, पाणी घ्या आणि जेवून घ्या, पाणी प्या आणि जेवून घ्या. तेव्हा धोंडीराम पाटलाने विचार केला, आपल्या घरी तर अन्न खायला नाही आणि हे काय म्हणते जेवून घ्या. तेव्हा धोंडीराम पाटील अंगाला चिमटे घेऊ लागला. तेव्हा धोंडीराम पाटलाने आपल्या पत्नीला विचारलं, अगं असं काय बोलते, आपल्याकडे अन्न सुद्धा खायला नाही आणि तू म्हणते जेवून घ्या. तेव्हा धोंडीराम पाटलाच्या बायकोने सांगितलं, तुम्ही काल गेलता ना त्यावेळेस दारात एक माणूस आला. त्या माणसाने नाव सांगितलं, बाळू धनगर आहे, मी धोंडीराम पाटलाचा मित्र आहे. ज्या वेळेस धोंडीराम पाटलाने मामांच्या चरणावरती मस्तक ठेवलं त्यावेळेस मामा तिथे नाही, धोंडीराम पाटलाच्या घरी, धोंडीराम पाटलाच्या घरच्यांच्या जेवणाची सोय करण्याकरिता आले. तेव्हा सर्व हकीकत सांगितलं, माझं नाव बाळू धनगर आहे, मी धोंडीराम पाटलाचा मित्र आहे, आणि सर्व काही आणून दिलं. तेव्हा धोंडीराम पाटलाला रडायला आलं. ते अश्रू डोळ्यातून येऊ लागले आणि मामांच्या फोटोजवळ गेला. त्यावेळेस कळलं खरं मामांचा अधिकार काय. मामांनी गरिबी दूर केली.